नाही. तो पानी देख ले और मी सुरेंद्र अगसकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आमची आजची जर्नी आहे ती म्हणजे कोपकरी नवी मुंबई टू हरिद्वार उत्तराखंड या ठिकाणी आहे. तर आपली पूर्ण ही जर्नी एकदम एवढी भारी असेल की ती तुम्हाला पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करेन काय काय त्यामध्ये आहे ते. तर आपली फर्स्ट आहे ते आपला डी.बा. पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. तिथून आमची जर्नी स्टार्ट होणार आहे. नंतर आम्ही ते दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्टला या ठिकाणी पोचणार आहोत. तिथून मग आमची पूर्ण ट्रॅव्हल अशी एक जर्नी आहे. ती तुम्हाला दाखवणार मी काय काय मध्ये काय काय येणार आहे ते पूर्ण. चला तर या दाखवतो तुम्हाला मी. तर आपण आता आलेलं तर डी.बा. पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये. तर आता तिकीटचं सर्व चेकिंग होणार आहे. दाखवणार तुम्हाला मी.
तर आपली सकाळी 9:50ची फ्लाईट होती, 2 तासाची फ्लाईट होती. तर आपण दिल्लीमध्ये आता 11:15ला पोहोचलेलो आहे. तर आता आपली पुढची जर्नी आहे ती म्हणजे हरिद्वार, की आपली 5-6 तास रनिंग आहे पूर्ण हरिद्वारची. कारण की ट्रॅफिक तर असू शकतं, पण बघूया कसं आहे ते. चला. तर मुंबई तो हरिद्वार असा आपला डिस्टन्स आहे, ते 230 किलोमीटर आहे. तर आता आम्ही एक प्रायव्हेट गाडी अशी ऑनलाईन बुक केलेली आहे. तर त्याने चार्ज आमचं 5,500 रुपये चार्ज घेतला आहे. जर तुम्हाला नवी मुंबईपासून तुम्हाला जर हरिद्वारला जायचं असेल तर तुम्ही दिल्लीला एअरपोर्टला येऊ शकता. एअरपोर्टचं पण तुम्हाला तिकीट हे थोडं 2-3 महिने अगोदर बुक केला तर 15,000 रुपये तिकीट असं येऊ शकतो. आणि परत इथून तुम्हाला एक कॅब करायची, मग ते चांगलं पडतं त्यासाठी. लवकर म्हणजे 1 दिवस अगोदर आपण येऊ शकतो इथं. तसेच जर तुम्हाला नवी मुंबईवरून आपला ट्रेन यायचं असेल तर नवीन बांद्रा टर्मिनसपासून ते हरिद्वारला एक ट्रेन आहे, तिथं तुम्ही येऊ शकता. ती 2 दिवसाची ट्रेन रनिंग असते, ते पण तुम्हाला कमी खर्चामध्ये येऊ शकतो. चला दाखवतो तुम्हाला मी आता हरिद्वारला कसं आहे ते आपलं पूर्ण. चला, आमचं आता जेवणाचा टाईम झालेला आहे, थोडा लेटच झालेला आहे. आता ते 3-3:30 वाजलेले आहेत. आता आम्ही इथं एका हरियाणामध्ये जेवायला घेतलेलं आहे, कारण की एअरपोर्टवरनं खूपच लांब आहे ते. बघा, रेड पंजाबी धाबा. तर तुम्हाला दाखवतो आम्ही आज काय काय खाणार आहे ते. दाल तडका, रोटी, फ्राईड राईस, पनीर अंगारा. घेतलेलं आहे ते दाल तडका. हा जो तुम्ही समोर पाहत आहे तो जानकी सेतू पूल आहे. या ठिकाणी रात्री खूप मोठी अशी लाईटिंग शो असतो, पण आता ते रात्री तुम्ही बघू शकता इथे. त्याच घाटावर मोठी आरती असते ती ऋषिकेशमधली. खूप असे पर्यटक इथे असतात आरतीसाठी. आपण आता आलो ते जानकी सेतू ब्रिजजवळ. हा समोर मला दिसतोय तो जानकी सेतू ब्रिज आहे तो पूर्ण ऋषिकेशमध्ये. स्नान करत आहे ऋषिकेशमध्ये. बघा ही आहे ते रिवर आहे पूर्ण गंगा नदी ऋषिकेशमध्ये. आणि हा आहे ते घाट आहे ते ऋषिकेश घाट. हा पूर्ण घाट आहे ते. आपली पूर्ण गंगा नदी वाहत आहे ती. या पुढे जी आहे ते पूर्ण आरती होते ती गंगा आरती बोलतात त्याला, ऋषिकेशमधली गंगा आरती.